मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुमची कोणालाच गरज नाही आहे? लोक तुमचा अपमान करतात किंवा तुम्हाला गृहीत धरतात. जर तुमचं उत्तर हो असेल, तर याचा अर्थ असा नाही की तुमची किंमत कमी आहे, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. आजची ही गोष्ट तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. स्वतःची किंमत कशी ओळखायची? चला पाहूया. एका गावात एक तरुण मुलगा राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण त्याला नेहमी वाटायचं की त्याला कोणीच मान देत नाही. तो एका गुरुजींकडे गेला आणि म्हणाला, "गुरुजी, माझ्या आयुष्याची किंमत काय आहे? मला कसं समजणार की मी किती मौल्यवान आहे?" गुरुजींनी हसून आपल्या कपाटातून एक चमकणारा लाल रंगाचा दगड काढला आणि त्या मुलाला दिला. गुरुजी म्हणाले, "याची किंमत काय आहे ते शोधून ये, पण लक्षात ठेव, हा दगड विकायचा नाही." मुलगा तो दगड घेऊन आधी एका फळ विक्रेत्याकडे गेला. फळवाला म्हणाला, "हा दगड छान दिसतोय, याच्या बदल्यात मी तुला 10 संत्री देईन." मुलाने नकार दिला. मग तो एका भाजी विक्रेत्याकडे गेला. तो म्हणाला, "मी तुला 1 पोतं बटाटे देतो, हा दगड मला दे." मुलाने तिथेही नकार दिला. शेवटी तो मुलगा एका ज्वेलरकडे गेला. सोनाराने जेव्हा तो दगड पाहिला, तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, "हा तर दुर्मिळ माणिक रुपये आहे, मी तुला याचे 50 लाख रुपये देईन." मुलगा चकित झाला. त्याने तरीही नकार दिला. सर्वात शेवटी तो एका रत्न पारखाकडे गेला. त्या पारख्याने तो दगड मखमली कापडावर ठेवला, त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, "हा अमूल्य आहे, हा विकत घेण्याची कोणाचीच लायकी नाही. हे जगातलं सर्वात महागडं रत्न आहे." मुलगा धावत गुरुजींकडे गेला आणि सगळं सांगितलं. गुरुजी शांतपणे म्हणाले, "बाळा, तुझ्या आयुष्याचंही असंच आहे. तू कोण आहेस हे तुझ्या आजूबाजूचे लोक ठरवू शकत नाहीत. फळवाल्याला तुझी किंमत 10 संत्री वाटेल, भाजीवाल्याला 1 पोतं बटाटे वाटेल, पण ज्याला तुझी खरी पारख आहे त्याला तू अमूल्य वाटशील." जर लोक तुमचा अपमान करत असतील, तर समजा तुम्ही चुकीच्या लोकांमध्ये आहात. काचेच्या दुकानात हिऱ्याची किंमत काचेच्या तुकड्या इतकीच असते. यशस्वी व्हायचं असेल तर आधी अशा लोकात जा जे तुमची खरी किंमत ओळखतील. स्वतःला कमी लेखणं थांबवा आणि स्वतःच्या कौशल्यावर काम करा.